एकूण 21,232 लोकांची नावं 48,749 ठिकाणी आहेत. काही 17,000 लोकांची 2दा आहेत, 2800 लोकांची 3दा आहेत, 700 लोकांची 4 वेळा आहेत आणि एकाचं 15 वेळेला आहे. एकाचं 12 वेळेला आहे, एकाचं 9 जणांचं 11, पुन्हा 8 जणांचं 9, असंही सगळा तक्ता तुम्हाला दिलाय. आणि ही डुप्लिकेट नाव आहेत. बहुतेक लोकांनी दुबारा मतदान केलेलं आहे. नेल पॉलिश रिमूव्हर लावलं की ती शाई पुसली जाते, बोगस शाई होती. शाईच्या ऐवजी तिने आता ते फेल्टपेट काहीतरी आणला होता, ते झालं. आणि नंतर दुसरं मी जे केले अनुगत राहुल आणि हे बाकीच्या मतदारसंघाचं पाहिलं तर दक्षिण कराड आणि उत्तर कराडचे सामायिक पंचायत 6,062. उत्तरमध्ये नाव आहे आणि दक्षिणमध्ये तेच नाव आहे. नंतर इस्लामपूरमध्ये 6,708. नंतर शिराळ्यामध्ये 7,976. नंतर पाटण विधानसभेमध्ये 4100 आणि पलूस कडेगावमध्ये 2,962. अशी 28,000 मतं शेजारच्या मतदारसंघाचे दुबार आहेत. आता इस्लामपूरच्या येडे मच्छिंद्रमध्ये करायचं रेट्रेटायचं, काही चालत गेलं तरी सोडायचं. त्यामुळे ती दुबारा केली लोकांनी मतं. सोयीप्रमाणे तिथं मतदान करायचं, सोयीप्रमाणे इथं करायचं. ही तुम्ही काढून टाका, आमची अशी विनंती होती. कारण याचा फटका आम्हाला बसलेला आहे. कारण दुसरं काय सांगायचं, मला 2019 पेक्षा जास्त मतं पडलीत. मला 92,000 मतं 19ला होती, ती 1,00,000 झाली. मला मतं पडली म्हणजे माझी काय अँटी इन्कमची होती का, मी काही काम केलं नाही. पण विरोधकांची एवढी वाढली ह्याच्यामुळं काय करायचं. सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कराड दक्षिण मध्ये दुबार मतं सापडली. 30,000च्या पुढं जिल्ह्यात तालुक्यात कुठं मतं निघाली नाही. आता कराड उत्तर मध्ये 27,000 निघाली. तशी जिल्ह्यात कुठं सुद्धा एवढी दुबार मतं कराड दक्षिण एवढी निघाली नाही. आणि लोकसभेनंतर अचानकच मतं वाढ झाली. आम्ही लोकसभेनंतर ज्या वेळेला आमच्या वारुंजीमध्ये 3,600 मतदान होतं, लोकसभेनंतर 3,950 झालं. त्याच्यावर मी ऑब्जेक्शन घेतलं 350 मतावरती. तर ते कमी न होता एकदम 4,200 झाले. म्हणजे निवडणुकी अगोदर 2-4 दिवस याद्या आल्या, कुठलेही हरकत ऑब्जेक्शन आम्ही ज्या वेळेला दिलं प्रांत साहेबांना, त्यावेळेला कुठलीही कारवाई केली नाही. आणि जशी तशी मतं घेऊन ते विधानसभेची निवडणूक पार पाडली. आणि विशेष म्हणजे त्या ऍपचा गलत वापर केला. म्हणजे निवडणुकीचं ऍप असं होतं की आम्हाला जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेला कळलं की आमच्या अपार्टमेंटमध्ये पाटण तालुक्यातले काय मतदार आहेत, त्यांना म्हणलं की तुमची मतं कमी करा तिकडची, तुम्ही इथं मतं लावा, मी जिल्हा परिषदला उभा राहणार आहे. तर ते ठीक आहे म्हटले. त्यावेळेला आम्ही अंगणवाडी सेवकांच्याकडून ऍप घेतलं, पण त्या ऍपनं विचारलं नाही की ते पाटण तालुक्यातली मतं कमी करायची. म्हणजे ती न कमी होता जशी तशी लागली, तिने यादीत आली नाही. म्हणजे असं यांनी हॉस्पिटलचा स्टाफ वापरून लोकसभेनंतर प्रत्येक गावोगावी फिरून अशी दुबार मतं इतर तालुक्यातली किंवा तालुक्यातल्या तालुक्यात दुबार मतं लावून ही निवडणूक जिंकली. हीच मुवमेंट, हेच आंदोलन राहुल गांधींनी केलं होतं वोट चोरीच्या नावावर. पण उत्तरेत काय झालं की विशिष्ट धर्माची जातीची मतं वगळली गेली, जी बहुतेक काँग्रेसला मतं देतात. इथं आपल्याकडे दुबार मतदानला आपल्या त्यांच्या विश्वासातल्या माणसाच्या नावाचे दुबार तिबार चारपार करून मतदान केलं. ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. निवडणूक आयोगाच्या सक्रिय सहभागामुळं निवडणुकीचा निकाल बदलला. शहरामध्ये आता चर्चेचा विषय असा आहे, चुकीचं असेल तर कसं होतं, काही ठिकाणी काय होतं की आम्ही 2 ठिकाणी राहतो. नाही, ऐका मी काय म्हटलंय की कराड मतदारसंघामध्ये 56,000 दुबार आहेत. आमच्या घरातले कोण असेल तेही चुकीचं आहे. तुम्ही जी दुबार मतं केली, वाळव्यातली रेट्यात करायची, रेट्यातली शहरात करायची, ते चुकीचं आहे. यामध्ये चुकीचं आहे का? दुबारा असतं योग्य आहे का मला सांगा. देवेंद्र फडणवीसांनी सांगावं की त्यांच्या मतदारसंघात किती दुबार होती. तुमचं जेव्हा 2024ला लोकसभेमध्ये दारुण पराभव झाला तेव्हा तुम्ही खडबडून जागे झाला. अमित शहा नागपूरला गेले, भाजपच्या अधिवेशनात बोलले की 10% मतं वाढवा. कशी वाढणार मतं? आभाळाचं मागचं पडणार आहे. मतं वाढवायला फक्त दुबार तिबार चौगार करा. मला आमच्या स्टाफने तुम्हाला नाव, एका माणसाचं आपल्या मतदारसंघामध्ये 15 ठिकाणी नाव आहे. स्वतःचं नाव, वडिलाचं नाव आणि आडनाव 15 ठिकाणी. आता ही 15 वेगळी माणसं आहेत का एक माणसं आहेत? निवडणूक आयोगाने ठरवलं पाहिजे.
पण जिल्हाधिकारी मी धन्यवाद देतो, तिने मला वाटतं आपण कधी 48,000 नावं कमी केली. आपण एकूण 54,000 नावं दिली होती दुबारची लिस्ट. त्यातली एका नावाची व्यक्ती अशी 5,000 निघाली. म्हणजे एका नावाची 2 व्यक्ती. 2 व्यक्ती म्हणजे नामदेव पाटील वारंजित पण आहे, कराडमध्ये पण आहे. आणि 48,964 मत ही दुबार आहेत किंवा मयत त्यातली 6,700. म्हणजे आता त्यांनी 36,105 मत हे डिलीट केल्या. त्यातली मयत 6,700 आणि बाकीची दुबार किंवा दुसऱ्या तालुक्यातली या तालुक्यात अशी. आणि 12,964 मतं जी आहेत ते सापडत नाहीत. म्हणजे त्यांच्या ट्रेसेस लागत नाही. सॉफ्टवेअरला सुद्धा ते कुठे दिसत नाही. तर त्याच्यामध्ये बरेचसे असं आहे की कृष्णा हॉस्पिटलचे विद्यार्थ्यांची आधार कार्ड घेऊन त्यांनी ती दुबार मतं केलेली आहेत. आणि ते विद्यार्थी काही परत गेले समोर येत नाहीत किंवा सापडत नाही. आता ते 36,105 अधिकृत प्रांत साहेबांनी 7 तारखेच्या मिटिंगला कमी केल्या. तर 17 तारखेला फायनल होणार आहे साहेबचं. त्या 12,964 जी राहिल्या त्यातली काही 1,001 मतं सापडतील आणि बाकीची मग ते नोटीस वगैरे काढणार आहेत. अजून त्याला मुदत आहे की 12,964 मतं ही काढायला. एकूण 48,000 मतं तरी आता 2,67,000 फायनली यादी झालेली आहे. एक्झॅक्टली मी तुम्हाला माझे जे पत्र दिले ते तुम्हाला कॉपी पाठवले मला वाटतं. त्यातली मी सांगतो तुम्हाला.